Hello everyone, how are you? Hope all of you are fine. मी मानसी आज परत तुमचं स्वागत करते आपल्या आजच्या इंग्लिशच्या या सेशन मध्ये. आज आपण हेलन केलरची जी कहाणी वाचत होतो तीच आज कंटिन्यू करूया पुढे. हेलन केलर अँड ॲन सुलिव्हन. हेलन केलर आणि तिची टीचर होती ॲन सुलिव्हन, तिच्या बाबतीत ही कहाणी आहे. चला वाचूया ही कहाणी. तर आपण आपल्या मागच्या सेशन मध्ये वाचलं की कशा प्रकारे हेलन केलर जी आहे ती 2 वर्षाची असताना ती जे आहे या डिसेबिलिटीजची शिकार झाली, जे की होते डेफनेस आणि ब्लाइंडनेस. ती म्हणजे की ऐकू नव्हती शकत आणि जे आहे पाहू पण नव्हती शकत. तर फक्त 2 वर्षाची असताना तिच्या बरोबर हे झालं. ती 7 वर्षाची होय त्याच्या 3 महिन्या आधी तिच्याकडे काही हलचल झाली, तर तिला असं वाटलं की काय होणार आहे, आणि मग ती आपली डिस्क्राईब करते सगळं कशा विविध गोष्टी. आता ह्याच्यानंतरच आपण वाचूया पाठ की काय होतं तिची टीचर जेव्हा येते तेव्हा. आय फेल्ट अप्रोचिंग फुटस्टेप्स. तर मला फेल्ट म्हणजे मला फील झालं, मी जे आभास झाला मला अप्रोचिंग म्हणजे की तिच्याकडे येत होते. कारण की जे आहे तिला असा आभास होत होता. ज्या लोकांना अशा प्रकारचे कोणत्याही डिसेबिलिटीज असतात त्या लोकांना देवाकडनं असं असतं की काही ना काही कोणते सेन्स जे आहे ते जागृत होऊन जातात. तर ती तर ऐकूही नव्हती शकत आणि पाहूही नव्हती शकत, पण तिला जे आहे फील होऊन गेलं की कोणीतरी तिच्याकडे येत आहे. तर फुटस्टेप्स तिला फील झाले. I stretched out my hand as I supposed it was my mother. तर मी आपले हात जे स्ट्रेच आउट म्हणजे काय, असे असे स्ट्रेच म्हणजे असं पुढे केले. मला असं वाटलं की माझी आई आहे. Someone took it and I was caught up and held close in the arms of her, who had come to reveal all things to me and more than all things else to love me. तर कोणीतरी आलं, someone took it, कोणीतरी माझे हात धरले आणि मला घट्ट धरलं, मला घट्ट घेऊन मिठी धरली. क्लोज इन द आर्म्स, त्यांनी आपल्या आर्म्स मध्ये मला आपल्या भरून घेतलं. कोणतरी आलं आणि हु हॅड कम टू रिव्हील ऑल थिंग्स टू मी, जे आलं होतं जे की कशा करता आलं होतं की मला हर गोष्ट दुनियाची जे आहे विश्वाच्या सगळ्या गोष्टी सांगाय करता. रिव्हील करणं म्हणजे काय असतं की उघडीक करणं, सगळं दाखवायला, सगळं जग एक माझ्या समोर दाखवाय करता. अँड मोर देन ऑल थिंग्स एल्स, आणि काही पण असो त्याच्यापेक्षा जास्त टू लव्ह मी, मला प्रेम करण्यासाठी ही आली होती. द मॉर्निंग आफ्टर माय टीचर केम शी लेड मी इन टू हर रूम. ज्या सकाळी जेव्हा माझी जी टीचर होती ती येऊन गेली, ती मला आपल्या कमऱ्यात घेऊन गेली. केम इन टू हर रूम म्हणजे तिच्या रूम मध्ये घेऊन गेली. अँड गेव मी अ डॉल, आणि मला माझी डॉल दिली. गेव मी अ डॉल, तिने एक डॉल काढून तिला दिली. The little blind children at Perkins Institution had sent it. तर ती जी डॉल होती ती जे लहान लहान जे ब्लाइंड मुलं होते, म्हणजे की जे आंधळे असतात मुलं, अशा मुलांनी धाडली होती तिच्याकरता. पर्किन्स इन्स्टिट्यूशन, इथे ते पढत होते ते बच्चे, त्यांनी तिच्याकरता धाडली होती. अँड लॉरा ब्रिजमॅन हॅड ड्रेस्ड इट. तर लॉरा ब्रिजमॅन यांनी ड्रेसअप केलं होतं त्या डॉलला. बट आय डिड नॉट नो दिस अंटिल आफ्टरवर्ड. पण मला हे नंतर कळलं, म्हणजे की त्यावेळेस मला नव्हतं कळलं, हे सगळं मला नंतर कळलं, जेव्हा नंतर तिची टीचरनी सांगितलं असेल. When I played with it a little while, Miss Sullivan slowly spelled into my hand the word doll, DOLL. तर जेव्हा मी त्या छोट्याशा डॉल बरोबर खेळत होते त्याच्या थोड्या वेळानंतर मिस सुलिव्हॅननी माझ्या हातावरती, स्पेल्ड इनटू माय हँड, माझ्या हातावरती जे आहे स्पेल केलं तो वर्ड डॉल. म्हणजे की सपोज हे हात आहे तर याच्यावरती असं DOLL असं हाताने बनवलं, तिने हाताने लिहू लागली. आय वॉज ॲट वन्स इंटरेस्टेड इन दिस फिंगर प्ले. तर मला त्याच वेळेस त्या क्षणी खूप रुची झाली या फिंगर प्लेनी. फिंगर म्हणजे काय, आपले बोट आणि बोटांचा खेळ. तर मला या बोटांच्या खेळनी मला खूप मजा आला, त्याच्यात मला रुची झाली. अँड ट्राय टू इमिटेट इट, मी पण तिला इमिटेट करणं म्हणजे नकल करायचं ट्राय केलं, प्रयत्न केला. When I finally succeeded in making the letters correctly, जेव्हा मी शेवटी तसेच लेटर, जशी माझी टीचर बनवत होती ॲन सुलिव्हन तसे सेम टू सेम जसं मी बनवून घेतलं जेव्हा, आय वॉज फ्लश्ड विथ चाइल्डिश प्लेजर अँड प्राईड. तर मला एकदम, मी लहान होते तर मी चाइल्डिश प्लेजर म्हणजे की लहान मूल पहा तुम्ही, तो काही सपोज एक मूल जो आहे तो चालणं शिकतोय, जेव्हा तो बिना कोणत्या सहाऱ्याचा चालू लागतो त्याला किती प्रसन्नता होते, तुम्ही त्याच्या चेहऱ्यावरनं बघू शकता. तर तेच म्हणते की मी चाइल्डिश प्लेजर, मला लहान मुलासारखी प्रसन्नता झाली, आणि प्राईड म्हणजे गर्व झाला की मी हे करून दाखवलं. रनिंग डाऊनस्टेअर्स टू माय मदर आय हेल्ड अप माय हँड अँड मेड द लेटर्स फॉर डॉल. तर मी तेव्हाच मी तुरंत जेव्हा मी करून घेतलं तर मी धावून
जे आहे खालती गेले आपल्या आईजवळ आणि मी तिच्या समोर मी हे लेटर्स फॉर डॉल DOLL असं आपल्या हातावरती तिला सुद्धा बनवून दाखवलं. आय डिड नॉट नो दॅट आय वॉज स्पेलिंग अ वर्ड और इवन दॅट वर्ड्स एक्झिस्टेड. मला हे नव्हतं माहिती की मी कोणतं स्पेलिंग शिकते आहे किंवा असे कोणता शब्द एक्झिस्टही करतो, कोणता शब्द आहे पण या जगात. म्हणजे की तिची टीचर तिला खेळत खेळवत होती. तिला असं वाटलं की मी खेळ खेळते आहे, हे असं DOLL ती बनवते, तिने शिकून घेतलं, पण तिला नव्हतं माहिती की ह्याचा शब्दाचा काही अर्थ आहे आणि हे कोणते शब्दही आहेत, ते अक्षर आहेत, हे सगळं तिला काही नव्हतं माहिती. आय वॉज सिम्पली मेकिंग माय फिंगर्स गो इन मंकी लाईक इमिटेशन. मी फक्त जे आहे मंकीज पाहिलेत ना तुम्ही, बंदर जे असतात है ना, तर ते माकडं काय करतात, माकडं नुसतं इमिटेशन करतात, म्हणजे आपली नकल करतात. तर म्हणते की मी तर नुसतं माकडासारखं इमिटेशन करत होते, नकल करत होते आणि आपले फिंगर्स गो इन मंकी लाईक इमिटेशन. जशी ती करत होती टीचर माझी, मी तसंच तिच्यासारखं इमिटेशन करत होते, नकल करत होते. In the days that followed, I learned to spell in this uncomprehending way a great many words. आता काय झालं, म्हणते की इन द डेज फॉलोड म्हणजे पुढे जे जितकेही दिवस आले, मी खूप सारे शब्द असे शिकले इन दिस अनकॉम्प्रिहेंडिंग वे. म्हणजे की तिला माहित नव्हतं, तिला कळलंच नव्हतं की ती शब्द शिकते, पण तरी ती खूप सारे शब्द शिकून गेली. ग्रेट मेनी वर्ड्स, अमंग दॅम पेन हॅड कम. तर त्याच्यात कोणते कोणते शब्द होते, जसं की थोडे बहुत त्यातले शब्द होते, पेन हॅड कम अशासारखे शब्द होते. अँड अ फ्यू वर्ब्स, आणि ह्याच्याशिवाय वर्ब्स शिकले काही, लाईक सिट, स्टँड अँड वॉक. तर हे सगळे शब्द मी बिन कळता मी हे सगळं शिकून गेलं. मला कळलंच नाही की हे सगळे शब्दांचा काही अर्थ आहे किंवा यांना अक्षर म्हणतात, हे तिला माहितच नव्हतं. But my teacher had been with me several weeks before I understood that everything has a name. पण जी माझी टीचर होती, माझ्या बरोबर नेहमी होती, माझ्या बरोबर several weeks म्हणजे काही हफ्त्यांपर्यंत होती, बिफोर आय अंडरस्टूड दॅट एव्हरीथिंग हॅज अ नेम. तेव्हापर्यंत होती जेव्हापर्यंत मला हे नाही कळून गेलं की हर वस्तूचं एक नाव असतं. तिथवरी तिला हे सगळं नव्हतं कळत. लहान होती आणि दुसरं की तिला एवढी समज नव्हती आणि ती जे आहे जे डिसेबिलिटीज होत्या त्याच्यामुळे सुद्धा हे घडत होतं. वन डे वाईल आय वॉज प्लेइंग विथ माय न्यू डॉल. एक दिवशी जेव्हा मी आपल्या नवीन डॉल बरोबर खेळत होते, मिस सुलिव्हॅन पुट माय बिग रॅग डॉल इन टू माय लॅप ऑल्सो. तर मिस सुलिव्हॅननी माझी जी मोठीशी रॅग डॉल म्हणजे की जुनी पुराणी एक डॉल होती, ती सुद्धा माझ्या लॅपवरती म्हणजे मांडीवर ठेवून दिली. स्पेल डॉल, तिच्यावरती असं डॉल असं लिहायचा प्रयत्न केला. अँड ट्राय टू मेक मी अंडरस्टँड दॅट डॉल अप्लाय टू बोथ. आणि तिने हे समजवायचा प्रयत्न केला की डॉल हा शब्द हे दोन्ही वरती अप्लाय होतो, म्हणजे की ती जुनी असो किंवा नवीन असो, डॉल हा एक वस्तू आहे, तर ही डॉल कोणती पण असो. तर हे तिने समजवायचा प्रयत्न केला. अर्लियर इन द डे वी हॅड अ टसल ओव्हर द वर्ड्स मग अँड वॉटर. त्याच्या आधी, त्याच दिवशी थोड्या वेळा आधी आमचं एक टसल म्हणजे की आमचं एक भांडण टाईप, भांडण नाही म्हणजे की मनमुटाव होऊन जातो ना, एका दोन शब्दांवरती झालं होतं, मग आणि वॉटर या शब्दांवरती होऊन चुकलं होतं. मिस सुलिव्हॅन हॅड ट्राय टू इम्प्रेस इट अपॉन मी दॅट मग इज मग. मिस सुलिव्हॅननी माझा समजवायचा प्रयत्न केला होता लिहून की मग म्हणजे मग असतो, मग म्हणजे चहाचा मग वगैरे असतो तसा. अँड दॅट वॉटर इज वॉटर, की पाणी तर पाणी असतं. बट आय परसिस्टेड इन कन्फाउंडिंग द टू. पण मला या गोष्टीचा अर्थ समजत नव्हता येईल आणि मी आपल्याच वरती अडलेले होते. इन डिस्पेअर शी हॅड ड्रॉप द सब्जेक्ट फॉर द टाइम. तर तिने काय केलं, तिने त्यावेळेस करता तो जो विषय होता तो सोडून दिला. ओनली टू रिन्यू इट ऍट द फर्स्ट ऑपॉर्च्युनिटी. फक्त ह्याच्याकरता सोडून दिला की जसाच मौका मिळेल तसाच मी जे आहे हे शब्द आणि हे परत हिला समजवेने, याकरता त्यावेळेस तिने ते सोडून दिलं. I became impatient at her repeated attempts and seizing the new doll, I dashed it upon the floor. आणि मी काय झालं की ह्याच्या आधी होऊन चुकलं होतं ना, आता परत तसंच होत होतं जे मला आवडत नव्हतं. तर मी खूप इम्पेशंट होऊन गेले, मला अगदी म्हणजे जे आहे पेशन्स नव्हतं, धैर्य नव्हतं. आणि मी काय केलं, तिचे परत परत असं करत होती, त्याच्याने मी काय केलं की मी आपली नवीन डॉल आपल्या जवळ ठेवली. आय डॅश्ड इट अपॉन द फ्लोर, आणि जी जुनी होती तिला फेकून दिलं. आय वॉज कीनली डिलायटेड वेन आय फेल्ट द फ्रॅगमेंट्स ऑफ द ब्रोकन डॉल ऍट माय फीट. मला खूप प्रसन्नता झाली जेव्हा मला कळलं की ब्रोकन डॉल, जी डॉल होती ती तुटून गेली आणि माझ्या पायाजवळ पडलेली आहे आणि त्याचे तुकडे तिथे
पडलेले आहेत. तर हे मला जेव्हा कळलं तर मी खूप प्रसन्न झाले. पुढची स्टोरी आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया. आता बघा, हे क्वेश्चन नंबर 4 आहे तुमच्या इंग्लिश वर्कशॉप मधलं. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड फ्रेम ॲटलीस्ट 2 रेलेव्हंट क्वेश्चन्स ऑन ईच. आपल्याला हे सेंटेन्स वाचायचं आहे आणि 2 क्वेश्चन्स प्रत्येक सेंटेन्सेसचे बनवायचे आहेत. आणि क्वेश्चन वर्ड्स सुद्धा त्यांनी दिलेले आहेत, व्हेन, व्हॉट आणि हू. तर हे 3 शब्दांमध्ये हू, वेअर अशा टाईपचे शब्द आहेत. तर बघा, वन डे आय वॉज प्लेइंग विथ द न्यू डॉल, हा एक सेंटेन्स आहे. तर ह्याचा आपण प्रश्न कसा बनवायचा, व्हेन वॉज आय प्लेइंग विथ द न्यू डॉल. तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल, वन डे आय वॉज प्लेइंग. वन डे, व्हेनचा उत्तर होईल वन डे. व्हॉट वॉज आय डुईंग वन डे, तर ह्याचंही उत्तर हा सेम जो लाईन आहे तीच होईल, की मी एक दिवशी काय करत होते. सेकंड सेंटेन्स बघा, आय लर्न अ ग्रेट मेनी न्यू वर्ड्स दॅट डे, म्हणजे की मी त्या दिवशी खूप सारे शब्द शिकले. व्हॉट डिड आय लर्न दॅट डे, मी त्या दिवशी काय शिकले. आणि दुसरा प्रश्न, हू लर्न्ड मेनी वर्ड्स दॅट डे, कोण खूप सारे शब्द शिकलं, तर आय लर्न. ह्याच्यात काय उत्तर होईल, आय लर्न. तर अशा प्रकारे हे 2 प्रश्न झाले. शी ब्रॉट माय हॅट, हा जो सेंटेन्स आहे ह्याचे प्रश्न बघा, व्हॉट डिड शी ब्रिंग. आता बघा, शी ब्रॉट, हा ब्रॉट म्हणजे काय, आपला पास्ट टेन्सचा सेंटेन्स आहे ना. तर ब्रॉट आहे, तर म्हणून जेव्हा प्रश्न होईल तेव्हा व्हॉट डिड शी ब्रिंग, प्रश्नामध्ये डिड येईल, व्हॉट डिड. आणि हू ब्रॉट माय हॅट, तर शी ब्रॉट माय हॅट. अशा प्रकारचे प्रश्न बनवता तुम्हाला आले पाहिजे. हे WH वाले जितकेही असतात ह्याच्यामध्ये जे आहे WH वर्ड सगळ्यात पहिले येतो आणि त्याच्यानंतर काय येतं, त्याच्यानंतर वर्ब येतं. पहा तुम्ही इथे पहा, वेन वॉज, व्हॉट वॉज आणि व्हॉट डेड. तर हे प्रकारे सगळे जितकेही आपले आहे वर्ब्स ह्याच्यानंतर आले. नेक्स्ट आहे, वी वॉक डाऊन द पाथ टू द वेल हाऊस, म्हणजे की आम्ही वॉक डाऊन द पाथ, मी रस्त्यावर ना वेल हाऊस पर्यंत गेलो. वेअर डिड वी वॉक डाऊन, तर वी वॉक डाऊन द पाथ, ठीक आहे ना. हू वॉक डाऊन, तर वी वॉक डाऊन. अशा प्रकारे वेअर म्हणजे कुठे आणि हू म्हणजे कोण. दॅट लिव्हिंग वर्ड अवेकेंड माय सोल, तर ह्याचा क्वेश्चन बघा, व्हॉट अवेकेंड माय सोल, तर दॅट लिव्हिंग वर्ड. आणि व्हॉट डिड दॅट लिव्हिंग वर्ड अवेकेन. आता हे तुम्ही बघा की या दोन्ही जागी आपण व्हॉटचाच यूज केला आहे, पण तरी सुद्धा प्रश्न वेगवेगळे आहे. उत्तर भले त्याचं एकच आहे. तर पहिला प्रश्न काय, व्हॉट अवेकेन माय सोल, माझ्या आत्माला कशाने जगवलं, कोणत्या गोष्टींनी जगवलं. आणि व्हॉट डिड दॅट लिव्हिंग वर्ड अवेकेन, तो जो लिव्हिंग वर्ड होता, जिता जागता जो संसार होता, त्याला कशाने जगवलं. तर अशा प्रकारे आपण व्हॉटचा यूज करून 2 वेगवेगळे प्रश्न बनवले. नेक्स्ट आहे तुमचा क्वेश्चन नंबर 5, राईट अबाउट युअर ओन एक्सपिरियन्स. आपल्याला आपला एक्सपिरियन्स लिहायचा आहे, आपला अनुभव लिहायचा आहे. अबाउट एन ओकेजन व्हेन यू डिड समथिंग सक्सेसफुली फॉर द फर्स्ट टाइम, जेव्हा तुम्ही स्वतःहून काहीतरी खूप सक्सेसफुली केलं, काही करू पावले तुम्ही. राईट अबाउट इट इन शॉर्ट 10 to 12 लाईन्स, 10-12 लाईनीत लिहायचंय. प्रिपेअर अन आउटलाईन ऑफ युअर कंपोजिशन बिफोर यू राईट इट. तर बघा याला कसं लिहिता, द ओकेजन व्हेन आय वॉज सक्सेसफुल. आपण जेव्हाही असं काही लिहितो कॉम्प्रिहेन्शनचं पॅसेज वगैरे, सर्वात आधी आपण टायटल लिहितो. तर हे टायटल लिहिलं आपण, द ओकेजन व्हेन आय वॉज सक्सेसफुल, म्हणजे जेव्हा मी सक्सेसफुल झाले. When our teacher gave us an assignment to write a poem on nature, it was quite a difficult job for me. जेव्हा माझ्या टीचरनी एक असाइनमेंट दिलं, एक कार्य दिलं की आम्हा लोकांना की एक पोएम लिहायची नेचरवरती, म्हणजे प्रकृती निसर्गावरती एक पोएम, कविता लिहायची, तर फार कठीण हे गोष्ट होती माझ्याकरता. आय ट्राईड माय लेवल बेस्ट टू अरेंज सम वर्ड्स बट आय कुडंट डू इट सक्सेसफुली. मी खूप प्रयत्न केले आपल्याकडनं की हे मी करू शकू, खूप मी शब्द गोळा केले, सगळं केलं, पण माझ्याशी नाही झालं. आय कुडंट डू इट सक्सेसफुली, मी हे यशपूर्वक नाही करू पावले. देन आय टूक द हेल्प ऑफ माय ब्रदर, त्याच्यानंतर मी आपल्या भावाची मदत घेतली. ही गायडेड मी हाऊ टू डू इट, यांनी माझी हेल्प केली, त्यांनी मला गाईड केलं, रस्ता दाखवला की कसं करायचा. ऍज पर हिज गायडन्स आय कलेक्टेड सम वर्ड्स रिलेटेड टू नेचर. तर त्याच्या गायडन्स मध्ये जे आहे मी काय केलं की थोडे शब्द घेतले जे की निसर्गाची, प्रकृतीशी रिलेटेड होते, संबंधित होते. देन आय ट्राय टू वीव द वर्ड्स इन लाईन्स. त्यानंतर मी काय केलं, त्या शब्दांना लाईन्स मध्ये लिहायची प्रयत्न केला. आय ट्राय टू मॅच द राईम्स ऑल्सो, मी राईम्स पण पाहिले की त्याच्यामध्ये एकासारखे रायमिंग असो. समवेअर इट वॉज क्वाईट इझी, वेअर एज समवेअर इट वॉज अ डिफिकल्ट जॉब फॉर मी. कुठे ते मला फार सोपं वाटत होतं आणि कुठे कुठे फार कठीणही होत होतं. ऍट लास्ट आफ्टर लॉट ऑफ एफर्ट्स अँड ट्रायल्स आय वॉज सक्सेसफुल. शेवटी
खूप सारे प्रयत्न केल्यानंतर मी सक्सेसफुल झाले, त्याच्यामध्ये यश मिळालं मला. टू राईट अ पोएम बेस्ड ऑन नेचर, एक नेचर वरती एक पोएम लिहायला मी जे आहे सक्सेसफुल झाले. इट गेव मी इमेन्स प्लेजर अँड जॉय. तर हे लिहिलं मी, तर मला खूपच प्रसन्नता आणि खुशी मिळाली. वेन आय रेड इट इन द क्लास आय गॉट गुड प्रेज अँड अप्लॉज. जेव्हा मी शाळेत क्लासमध्ये वाचली पोएम आपली, तर मला खूप जे आहे प्रशंसा मिळाली. अप्लॉज फ्रॉम द टीचर एज वेल एज फ्रॉम माय क्लासमेट्स. तर माझी टीचर आणि माझे जितके सहपाठी होते सगळ्यांनी माझी खूप प्रशंसा केली. इट वॉज रिअली अ मेमोरेबल ओकेजन फॉर मी. तर म्हणून हे जे ओकेजन होतं हे खूप मेमोरेबल होतं, आठवण ठेवण्यालायक होतं माझ्याकरता. अशा प्रकारचं एक मी हे लिहून दाखवलं. तुम्ही सुद्धा आपल्या मनाने लिहायचा प्रयत्न करा. तर आज आपण हेलन केलरची कहाणी पुढे वाचली की कशा प्रकारे तिला तिच्या टीचरनी हेल्प केली नवीन नवीन शब्द शिकायला. पण तिला अजूनपर्यंत हे कळलं नव्हतं की ती काही शिकते आहे नवीन वस्तू आणि प्रत्येक वस्तूचं काही नाव असतं. तर अशा प्रकारे आजची क्लास आपली इथेच फिनिश होते. नेक्स्ट क्लासमध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.